आणि आता बातम्या पाहायच्या सविस्तर एक मोठी बातमी दिल्लीत नाही येते, कारण शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। आजची सुनावणी महत्त्वाची आहे। शिवसेना पक्ष चिन्हा प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झालेली पाहायला मिळते। त्यामुळे काय काय युक्तिवाद आजच्या सुनावणीमध्ये केले जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कपिल सिब्बल एकीकडे बाजू मांडणार आहेत, युक्तिवाद करणार आहेत, आणि काय नेमकं घडतंय ते जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, सुनावणीला सुरुवात झाली आहे, काय घडतंय कोर्टात? बिलकुल, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की हे सांगितलं जात आहे की नेतृत्व कोणाचं होतं, तर नेतृत्व पक्षाचं उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं। हा मुद्दा जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून सांगण्यात येत आहे आणि त्यानुसार 2-3 मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। पहिला मुद्दा म्हणजे की 2013 ते 2019 पर्यंत उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख होते, मात्र एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि अचानकपणे त्यांनी स्वतःला पक्षप्रमुख म्हणून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्याकडे संपूर्ण संघटन होतं, तर प्रमुख ते होते, मात्र पक्ष जो आहे तो नंतर एकनाथ शिंदे यांनी ताब्यात घेतलेला। हा पहिला मुद्दा मांडण्यात आलेला आहे आणि या संदर्भात सगळी जी कागदपत्र आहेत ती वेळोवेळी निवडणूक आयोगाला देण्यात सुद्धा आलेली आहेत। त्यामुळं निवडणूक आयोगाकडे ही सर्व कागदपत्र असतानाही निवडणूक आयोगानं पक्ष आणि सिंबॉल जो आहे तो एकनाथ शिंदे यांना देऊ केलेला। हा दुसरा मुद्दा आहे। आणि तिसरा मुद्दा म्हणजे की 2013 पासून ज्या निवडणुका झालेल्या आहेत राज्यामध्ये, त्या सर्व निवडणुकीमध्ये हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच या निवडणुका लढवल्या गेल्या होत्या। त्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या गेल्या नव्हत्या, हा सुद्धा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सुरुवातीचा जो युक्तिवाद आहे तो फक्त उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून हा युक्तिवाद केला जातोय। कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडून युक्तिवाद केला जाईल। परंतु कपिल सिब्बल यांनी सांगितलंय की पक्ष हा उद्धव ठाकरे यांचा आहे आणि पक्ष प्रमुख हे उद्धव ठाकरेच आहे। नक्कीच रामराजे, पण या सगळ्या नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत 2013 ते 2019 पर्यंतच्या, त्याची कागदपत्र सादर करण्यात आली आहेत निवडणूक आयोगाला? हाच मुद्दा सांगितलेला आहे कपिल सिब्बल यांनी की या संदर्भातचे जे कागदपत्र जे आहेत ते सुद्धा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात। निवडणूक आयोगानं हे कागदपत्र विचारात का घेतली नाहीत असा सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। आता कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाचे वकील सुद्धा यावर बोलू शकतील आणि त्या निवडणूक आयोगाची बाजू सुद्धा पुढे येईल। आता फक्त बाजू जी आहे ती उद्धव ठाकरे यांची बाजू जी आहे ते पुढे करण्यात आलेली आहे। फक्त उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू कपिल सिब्बल पुढे मांडत आहेत, मात्र इतर आणखी बाजू आहेत। निवडणूक आयोगाची सुद्धा बाजू येणं अपेक्षित आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची सुद्धा बाजू येणं अपेक्षित आहे। अगदी, आणि सातत्यानं उल्लेख होत होता तो परिशिष्ट 10चा, त्यावरनं सगळ्या गोष्टी ठरणार होत्या, त्याबद्दल काही युक्तिवाद मांडण्यात आला कोर्टामध्ये? सध्या जो युक्तिवाद चाललेला आहे तो म्हणजे की एक पक्ष कोणाच्या ताब्यात आहे, पक्षाचे प्रमुख कोण आहेत, आणि दुसरा मुद्दा म्हणजे की अपात्रतेच्या संदर्भामध्ये हे कसे आमदार जे आहेत ते अपात्र होऊ शकतात या संदर्भामध्ये चर्चा जी आहे ती आज केली जाईल। आणि तिसरा मुद्दा म्हणजे की निवडणूक आयोगाने कशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने पक्ष आणि चिन्ह जे आहेत ते एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे। तर हे 3 मुद्दे जे आहेत ते घेतले जाणार आहेत आणि त्यानंतर मग 10व्या परिशिष्टाकडे युक्तिवाद सुरू होईल। अगदी, पण रामराजे, आजच्या युक्तिवादातनं फलित काय असणार आहे, किंवा त्यानंतर पुन्हा एक तारीख दिली जाईल आणि मग पुढे सुनावणी घेतली जाईल, की आज काही निर्णय घेतला जातोय? खरं तर आता 3 वाजलेले आहेत। कोर्ट जे आहे ते साधारणतः 4 पर्यंत असतं, 4 ते 4:15 पर्यंत असतं कोर्ट। त्यामुळे आजचा युक्तिवाद जो आहे तो केवळ असं दिसून येते की उद्धव ठाकरे यांच्याकडून युक्तिवाद होईल आणि कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतील 1 तासभर, आणि त्यानंतर मात्र कोर्ट जे आहे ते उद्यावर हे सुनावणी जे आहे ते पुन्हा ढकलू शकतं, कारण एकनाथ शिंदे यांची बाजू याच्यामध्ये अजूनही ऐकून घेणं बाकी आहे। आणि त्याचबरोबर इतर सुद्धा जे याच्यामध्ये प्रतिवादी करण्यात आलेलं आहे, म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभा अध्यक्ष असेल, तर त्यांना सुद्धा आपापली बाजू मांडू द्यावी लागणार आहे। नक्कीच रामराजे, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात काय काय घडतंय कोर्टामध्ये ते। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात एकीकडे सुनावणी सुरू झालेली पाहायला मिळते, तसंच दुसरीकडे 2013 ते 2019 पर्यंत पक्षप्रमुख नियुक्ती केल्याची कागदपत्र निवडणूक आयोगाला दिल्याचं कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। तसंच 2013 पासून सर्व निवडणुका ज्या झाल्या त्या उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात घेण्यात आल्याचं देखील युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे हे राज्याचंच नव्हे तर देशाचं लक्ष लागलेलं आहे। आमदार अपात्रतेबाबतही कोर्टात सुनावणी सुरू आहे। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष चिन्हावर देखील सुनावणी सुरू आहे। त्यामुळे आमदार अपात्रता ज्या निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात घेण्यात आल्या त्या आणि 2013 ते 2019 पर्यंत
पक्षप्रमुख नियुक्ती केल्याची कागदपत्र जी निवडणूक आयोगाला सादर केली या मुद्द्यांवरती सध्या युक्तिवाद केला जातोय। निवडणूक आयोगाला देखील ही कागदपत्र दिल्याची माहिती युक्तिवादात कपिल सिब्बल यांनी दिलेली पाहायला मिळते। आजच्या सुनावणीत फक्त शिवसेना पक्षाच्या वतीनं कपिल सिब्बल आपले युक्तिवाद मांडतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोर्ट तारीख देईल, त्यावेळेला शिंदेंची बाजू देखील मांडण्यात येणार आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी रामराजे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, काय अपडेट्स? बिलकुल, आता अजूनही युक्तिवाद सुरूच आहे। मुद्दा तोच घेतला जातोय की इलेक्शन कमिशनकडे कोणकोणती कागदपत्र दिलेली आहेत, कोणकोणत्या तारखेला कागदपत्र दिलेली आहेत, या कागदपत्रामध्ये काय मुद्दे जे आहेत ते देण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्याकडेच होता आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातच हा पक्ष चालत होता आणि एकनाथ शिंदे यांचं पक्षामध्ये पक्षप्रमुख म्हणून किंवा महत्वाचा रोल कशा पद्धतीने नव्हता हे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। आणि त्याचबरोबर की कशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडे सुद्धा पक्षाचं संघटनामधले संपूर्ण पदाधिकारी सदस्य यांची माहिती देण्यात आली होती आणि ते विचार का घेतली गेली नाही असा सवाल जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। अगदी, पण सातत्यानं म्हणण्यात येत होतं की 2013 ते 19 दरम्यान ज्या निवडणुका झाल्या त्यामध्येच मुद्दा चुकीचा होता आणि त्यावरनंच सगळी पुढची लढाई सोपी झाली असं म्हणण्यात येत होतं। त्यावरनं काही युक्तिवाद शिंदेकडनं करण्यात आला, शिंदेच्या वकिलांकडनं? आता सध्या तर कपिल सिब्बल हेच बोलत आहेत आणि यापूर्वीचा संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो त्यांनी सांगितलेला आहे। 1999 पर्यंत संविधानामध्ये कोणीही पक्षप्रमुख नव्हतं, त्यानंतर हे पद जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर 2012च्या नंतर विधानसभेमध्ये पार्टीला सिंबलवर ज्या जागा मिळाल्या त्या संपूर्ण जागांचं आकडेवारी सुद्धा देण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे जे आहे 14 ते 19 मध्ये शिवसेना सरकार बनले आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे हे मंत्री होते परंतु पक्ष प्रमुख नव्हते। हे संपूर्ण मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत आणि त्यामुळं एकीकडे निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, दुसरी पक्षामधली संपूर्ण कार्यपद्धती या संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे। सुनील प्रभू हे जे आहे ते पक्षाचे व्हीप होते, उद्धव ठाकरे यांनी त्यांना नियुक्ती केली होती आणि पक्षाचे नेते गटनेते म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली होती आणि ती सुद्धा उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली होती। तर ही संपूर्ण माहिती जी आहे ती दिली गेलेली आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर सुद्धा आमदारांनी क्रॉस मतदान केलं गेलं होतं। विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळी सुद्धा क्रॉस मतदान हे झालं होतं। त्यानंतर काही आमदार जे आहेत ते सुरतला गेले, तिथे एका हॉटेलमध्ये थांबले, त्यानंतर सुरतवरून गुवाहाटीला गेले होते, तिथे सुद्धा एका हॉटेलमध्ये थांबले होते। त्या आमदारांसाठी चार्टर्ड विमान गुवाहाटीला पाठवण्यात आलं होतं। तर हा सगळा योगायोग नाहीये, हा एका गटाचा भाग आहे। क्रॉस वोटिंग करणं, आमदार फोडणं, त्यानंतर सुरतला घेऊन जाणं आणि त्यानंतर गुवाहाटीला हॉटेलमध्ये थांबवणं, हा संपूर्ण योगायोग नाहीये, तर हा संपूर्ण कट आहे। त्याच्यामुळे आणि या कटामध्ये कोण आहेत तर एकनाथ शिंदे आहेत। ही संपूर्ण माहिती जी आहे ती कोर्टाला देण्याचं काम आता कपिल सिब्बल करत आहेत। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे यांची बाजू जी आहे ती सांगितली जाते। मुळात पक्षाच्या घटनेसंदर्भात देखील युक्तिवाद होतोय रामराजे, कारण पक्षाची घटना जी देण्यात आली होती ती अमान्य होती, त्यात चुका होत्या, असा काही युक्तिवाद करण्यात येतोय कोर्टात? पक्षाची घटनेच्या संदर्भामध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे आणि मागील वेळेस पण सांगितलं होतं आणि यावेळेस पण सांगितलं की घटना जी आहे त्यानुसार पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच आहेत, परंतु निवडणूक आयोगाकडे जे काही कागदपत्र द्यायचे असतात, मागील सुनावणीमध्येच त्यांनी सांगितलं होतं ते कागदपत्र आम्ही दिले होते, परंतु काही कागदपत्रांची पूर्तता जी आहे ती राहिली होती, ती करणं अपेक्षित होतं। मात्र त्याच्यामुळं पक्षप्रमुख पद जे आहे ते दिलं जाऊ शकत नाही, अशा पद्धतीनं सुद्धा युक्तिवाद आहे तो करण्यात आलेला आहे। नक्कीच रामराजे, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात नेमकं कोर्टात काय काय घडतंय। तर कपिल सिब्बल हे बाजू मांडतायत शिवसेना गटाची, उद्धव ठाकरेंची, जे घटना पक्षाची जी घटना आहे त्या संदर्भात देखील युक्तिवाद करण्यात येतोय आणि निवडणूक आयोगाला
सातत्यानं 2013 असेल, 2014, 2015 ते 2019 पर्यंत ज्या काही निवडणुका पार पडल्या त्या उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात पार पडल्या आणि किती जागा जिंकण्यात आल्या लोकसभेत किंवा राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्यात किती जागा जिंकण्यात आल्या त्याबद्दलची युक्तिवादात कपिल सिब्बलांकडनं माहिती देखील देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यावेळेला तर कोणी आक्षेप घेतला नाही असा देखील युक्तिवाद कपिल सिब्बलांनी कोर्टामध्ये केल्याचं समोर येत आहे। तसंच कपिल सिब्बल यांनी या घटनेसंदर्भात देखील युक्तिवाद केला आणि ही घटना चुकीची आहे असा जो युक्तिवाद एकीकडे करण्यात येत होता त्याला खोडून काढत इतकी वर्ष ज्या निवडणुका झाल्या त्या उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वात घेण्यात आल्या तेव्हा कोणी त्यावर आक्षेप घेतला नाही असं देखील कपिल सिब्बलांनी म्हटलेलं आहे आपल्या युक्तिवादात। त्यामुळे 2013 ते 2019चा उल्लेख सातत्यानं केला जातो। त्या संदर्भातली कागदपत्र निवडणूक आयोगाला देण्यात आली आहेत। निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती देखील तो सगळा डेटा आजही उपलब्ध असल्याचं युक्तिवादात कपिल सिब्बलांनी म्हटलंय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी रामराजे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, काय अपडेट्स आहेत? बिलकुल आणखीन एक मुद्दा जो आहे तो कोर्टामध्ये मांडण्यात आलेला आहे तो म्हणजे की कपिल सिब्बल यांनी मांडलेला आहे की विधानसभा स्पीकर जे आहेत किंवा विधानसभा अध्यक्ष आहेत तर त्यांच्याकडून आपल्याला न्याय मिळाला नाही। त्यांच्याकडे हे संपूर्ण प्रकरण होतं, त्यांच्याकडे आमदारांना कारण ते पक्ष जो होता तो उद्धव ठाकरे यांचा ताब्यात होता। उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख होते आणि त्यावेळेस विधानसभा अध्यक्षांनी योग्य निर्णय घेणं गरजेचं होतं, आम्हाला न्याय मिळवून देणं गरजेचं होतं, परंतु विधानसभा अध्यक्षांनी तसा न्याय आमच्या बाजूने निकाल दिला नाही आणि त्यामुळं आपण निराश झालो आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टामध्ये यावं लागलेलं आहे आणि एक प्रकारे विधानसभेच्या अध्यक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। नक्कीच, त्यामुळे युक्तिवाद कोर्टामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत युक्तिवाद केला जातोय। आपण सातत्याने या संदर्भातले अपडेट्स घेतोय। सर्व बाबी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असल्याचं सिब्बल म्हणालेत। सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुनावणी सुरू आहे। 4 वाजेपर्यंत कोर्टाची वेळ आहे, त्यामुळे शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव ठाकरे गटाची बाजू आता मांडण्यात येईल। सध्या कपिल सिब्बल युक्तिवाद करतायत। सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडतीये तर विविध मुद्द्यांवरती सुनावणीचं सध्या सुरू आहे। यामध्ये पक्षाची घटना तसंच 2013 ते 2019 मध्ये ज्या काही निवडणुका उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात घेण्यात आल्या त्याचा संदर्भ देण्यात आला। तसंच त्यावेळेला पक्षांतर्गत ज्या निवडणुका झाल्या त्याचे देखील पेपर्स हे निवडणूक आयोगाला पाठवण्यात आल्याचे कपिल सिब्बलांचं म्हणणं युक्तिवादात त्यांनी नमूद केलंय। तसंच विधान परिषदेमध्ये निवडणुकीत क्रॉस वोटिंग नंतर आमदार सुरतला गेले। 2019ला राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि सुनील प्रभू यांची विधिमंडळ म्हणून व्हीप म्हणून निवड करण्यात आली। एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून नियुक्ती झाली असं देखील कोर्टात युक्तिवादात म्हटलंय। 2019ला राज्यात मवियाचं सरकार आलं, त्याही वेळेला उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री राहिलेत याचा उल्लेख युक्तिवादात करण्यात आलाय। कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत। क्रॉस वोटिंग नंतर हे सगळे आमदार फुटले आणि ते सुरतला रवाना झाल्याचा देखील उल्लेख म्हणजे सगळा तो घटनाक्रम एकंदरीत पुन्हा एकदा कोर्टासमोर मांडण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीत विधान परिषदेची निवडणूक पार पडत होती त्यानंतर काय काय घडलं त्याचा सगळा घटनाक्रम पुन्हा एकदा कपिल सिब्बलांनी समोर मांडलेला आहे। रामराजे, काय अपडेट्स आहेत? बिलकुल, खरं तर आता या चर्चेच्या दरम्यान कपिल सिब्बल यांनी अनेक मुद्दे घेतलेले आहेत। हा संपूर्ण घटनाक्रम घेतलेलाच आहे, परंतु या घटनाक्रमामध्ये कुठे कुठे त्रुटी आहेत म्हणजेच काय तर पक्ष कशा पद्धतीने फोडला तर त्याच्यामध्ये त्रुटी कशा आहेत, क्रॉस वोटिंग कसं काय झालेलं आहे, त्याचबरोबर हे आमदार गोष्टी कशा पद्धतीने निघून गेले, त्यांना गुवाहाटीला कसं पाठवण्यात आलं, विधानसभा अध्यक्षांनी त्याची दखल का घेतली गेली नाही, त्यानंतर निवडणूक आयोगाकडे गेलो मात्र निवडणूक आयोगानं सुद्धा न्याय कशा पद्धतीने दिला नाही आणि कोणकोणत्या मुद्दे जे आहेत ते आमचे बरोबर होते परंतु
तिथे आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये यावं लागलेलं आहे. हे सगळे मुद्दे जे आहेत आता कोर्टामध्ये कपिल सिब्बल मांडत आहेत. नक्कीच पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना सांगूयात सगळं ज्या पद्धतीत जो घटनाक्रम झाला तो पुन्हा एकदा घटनाक्रम सांगण्यात आलेला आहे कपिल सिब्बलांकडनं. सर्व आमदार ज्या पद्धतीत चार्टर्ड प्लेननं गुवाहाटीला गेले, विधान परिषदेत क्रॉस वोटिंग झालं, आमदार सुरतला पळाले, सर्व आमदार सुरतला एकाच हॉटेलमध्ये थांबले होते. याकडे देखील लक्ष वेधण्यात आलंय. पुन्हा एकदा हा प्रसंग घडलेला प्रसंग नव्हता तर हा प्लॅन होता, नियोजित कट हा आखण्यात आला होता. अशा पद्धतीत युक्तिवाद कपिल सिब्बलांकडनं केला जातोय. अंतिम सुनावणी खरं तर सुरू आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडतायत, युक्तिवाद करतायत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडतीये.